students, today we are going to start with new chapter. As you can see in the background, it is related to the food we eat. So today's topic is food for all. Lesson number 12. In this lesson, we will not only learn about different types of fruits and vegetables, but also how and where they are grown. मुलांनो, आज आपण फळं भाज्या शेती कशी करायची ते पाहणार आहोत. Can you tell which vegetables and fruit do we get around this time? Yes. Fruits like apple, orange, watermelon, and vegetables we have cucumber, capsicum, etc. Do you know? We get food from plants. For that purpose, we sow grains in fields and plant fruit trees in orchards. तुम्हाला माहीतच आहे की आपल्याला अन्न हे वनस्पतीपासून मिळते आणि त्यासाठी आपल्याला जमिनीत बी पेरावं लागतं. लुक ॲट दिस पिक्चर. हे चित्र पहा. कसलं चित्र आहे? कणसाचं. कणसाचं बी पेरल्यामुळे कणसाचं झाड आलेलं आहे. म्हणजे आपल्याला ज्या प्रकारचं पीक पाहिजे, ज्या प्रकारचं फळ पाहिजे, त्या प्रकारचं आपण बियाणं पेरायचं आहे. About 60% of land of our country is in use for agriculture. 60% जमीन आपल्या देशाची शेतीसाठी वापरली जाते. Look at this picture. The fruits and vegetables that we see on screen, do we get them all around the year? No. Some fruits and vegetables available in summer while in some winter. For example, watermelon are found mostly in summer. चित्रात जे तुम्हाला फळं भाज्या दाखवलेल्या आहेत त्या आपल्याला वर्षभर मिळतात का? नाही. काही त्यातली जी फळं आहेत ती उन्हाळ्यात मिळतात तर काही फळं ही हिवाळ्यात मिळतात. बिकॉज देअर आर टू मेन ॲग्रिकल्चर सीझन. दोन ऋतुमानानुसार आपल्याकडे दोन हंगाम आहेत. खरीप सीझन, रब्बी सीझन. खरीप हंगाम आणि रब्बी हंगाम. The season from June to October is called Kharif season. In this season, the crops are watered mainly by the rain. जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंतच्या हंगामास खरीप हंगाम म्हणतात, कारण या हंगामात येणाऱ्या पिकाला खूप पाणी लागते आणि पावसाच्या पाण्याचा प्रत्यक्ष वापर केला जातो. राईस अँड कॉर्न. तांदूळ, कणीस, बाजरी, सोयाबीन अशी पिकं यावेळेला घेतली जातात. सीझन फ्रॉम ऑक्टोबर टू मार्च इज द रब्बी सीझन. इन दिस सीझन रेन वॉटर दॅट हॅज सोक्ड इनटू द सॉइल, द रिट्रेटिंग मॉन्सून्स ड्यू आर सोर्स ऑफ वॉटर फॉर द क्रॉप्स. व्हीट, आमंड. ऑक्टोबर ते मार्चपर्यंतच्या हंगामाला रब्बी हंगाम म्हणतात. या हंगामात जमिनीत मुरलेले पावसाचे पाणी, दव यांचा उपयोग केला जातो आणि या हंगामात गहू, बदाम, ज्वारी अशी पिकं घेतली जातात. इन ॲडिशन सम क्रॉप्स आर ग्रोन फ्रॉम मार्च टू जून. दीज आर कॉल्ड समर क्रॉप्स. मार्च ते जून महिन्यामध्ये काही पिकं घेतली जातात, त्यांना उन्हाळी पिकं असे म्हणतो. Look at that picture. Every farmer wishes to get a good harvest. A good harvest provides
a good income. Fertile land, good quality seeds and fertilizers and availability of water are essential for a good harvest. चांगले पीक आले की शेतकऱ्याला आनंद होतो. म्हणजेच त्यासाठी उत्तम जमीन, उत्तम बियाणे आणि खते तसंच मुबलक पाण्याचा पुरवठा हेही गरजेचं असतं. बिकॉज फार्मिंग इज नॉट हॅज इझी हॅज वी मिनिंग. It is also necessary to carry out the task of tilling the land. The crops in the field must be protected and the harvested crop must also be stored safely. All of these processes are important. कारण चांगले पीक आल्यावर सुद्धा धान्याची सुरक्षित साठवणूक करणेही गरजेचं असतं. बिकॉज द पॉप्युलेशन ऑफ आवर कंट्री इज इन्क्रीजिंग and still the needs of all people are being met. आपल्या देशाची लोकसंख्या ही वाढत आहे आणि प्रत्येक व्यक्तीला अन्नाची गरज असते. तसंच धान्य खराब झालं तर शेतकऱ्याची मेहनतही वाया जाते. This has been possible because of modern improved method of agriculture. There are two types of agriculture. Traditional agriculture, improved method of agriculture. ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर म्हणजे पारंपरागत तयार केलेली शेती. वाडवडिलांपासून आपण जी शेती करतो त्याला ट्रॅडिशनल किंवा पारंपरिक शेती असे म्हणतो. द ट्रॅडिशनल ॲग्रिकल्चर involve use of domestic animals for farming. In this type of agriculture, more manpower is required. पारंपरिक शेतीची कामे ही शेतकऱ्याचे कुटुंब किंवा बैलांच्या मदतीने करतात. यात यंत्राचा वापर केला जात नाही. Now let's see some traditional agriculture method. Ploughing म्हणजे नांगरणी. Plough is a farm tool used for loosening the soil before sowing the seeds or planting. जमीन पेरण्यापूर्वी ती भुसभुशीत करावी लागते आणि म्हणून तिची नांगरणी करतात. मोट. In order to provide enough water for the plant, farmer use moat. This moat is leather bag used to draw water from the well. शेताला पाणी देण्यासाठी मोटेचा वापर केला जातो. हार्वेस्टिंग कापणी, थ्रेशिंग मळणी. प्लविंग, हार्वेस्टिंग, थ्रेशिंग and watering the plant are done by the members of the farmer's family. पारंपरिक शेती करण्यासाठी शेतकऱ्यांच्या कुटुंबाची मदत होत असते. However, farmers now carry out all these tasks with the help of machines. परंतु आता काही शेतकरी यंत्राच्या सहाय्याने शेती करतात. We will be learning other method of agriculture in our next part. Thank you.